नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSCITच्या परीक्षेमध्ये यावेळी विचारले जाऊ शकणारे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, कम्प्युटरमध्ये साठवलेली माहिती नाश करणारा प्रोग्राम म्हणजे व्हायरस होय. पर्याय बरोबर आणि चूक. याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न दुसरा, अँटीव्हायरस प्रोग्राम्स म्हणजे कम्प्युटरचे व्हायरस पासून संरक्षण करणारा प्रोग्राम होय. पर्याय बरोबर आणि चूक. याचं उत्तर आहे बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न तिसरा आहे, विंडोज हे एका ऑपरेटिंग सिस्टीमचे नाव आहे. पर्याय बरोबर आणि चूक. याचं उत्तर आहे बरोबर. तर विंडोज हे एका ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव आहे. प्रश्न पुढचा, सीडी मधून प्रोग्राम कम्प्युटरवर इन्स्टॉल करणे म्हणजे सर्व फाईल्स सीडी मधून कम्प्युटरच्या हार्ड डिस्कवर कॉपी करणे. चूक आणि बरोबर. याचं उत्तर आहे चूक. पाचवा प्रश्न, ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील बिघाड शोधून शक्यतो ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीने तयार केलेले असतात. पर्याय बरोबर आणि चूक. उत्तर आहे बरोबर. प्रश्न सहावा, संगणकाचा मॉनिटर हे एक आउटपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे. बरोबर आणि चूक. उत्तर आहे बरोबर. प्रश्न पुढचा, रॅम म्हणजे रीड ऍक्सेस मेमरी होय. बरोबर आणि चूक पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे चूक. प्रश्न पुढचा, डिस्क डिफ्रॅगमेंट प्रोग्राम त्या फाईलची साठवण परत अशा रीतीने करतो की ती एका मागोमाग एक या प्रकारे लगतचे सेक्टर्स व्यापते. बरोबर आणि चूक हे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे बरोबर. युटिलिटी सूट्स हा अशा प्रकारचा सेट आहे की जो वेगवेगळ्या युटिलिटी प्रोग्रामला एका पॅकेजमध्ये एकत्र करतो. बरोबर आणि चूक असे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे बरोबर. दहावा प्रश्न, मशीन लँग्वेज मध्ये बायनरी नंबरची सिस्टीम असते. बरोबर आणि चूक असे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे बरोबर. अकरावा प्रश्न, यापैकी कोणता प्रोग्राम हा सिस्टीम सॉफ्टवेअर प्रकारचा नाही. पर्याय डिस्प्ले ड्रायव्हर, दुसरा पर्याय लँग्वेज कंपायलर, तिसरा पर्याय वर्ड प्रोसेसर आणि चौथा पर्याय आहे डिस्क डिफ्रॅगमेंट आणि याचं योग्य उत्तर आहे वर्ड प्रोसेसर. वर्ड प्रोसेसर हा प्रोग्राम सिस्टीम सॉफ्टवेअर या प्रकारचा नाहीये. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे, यापैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम इंटेल किंवा त्याच्या सारखाच मायक्रो प्रोसेसर वापरून केलेल्या कम्प्युटरसाठी वापरता येत नाही. पर्याय विंडोज 98, दुसरा पर्याय मॅक ओएस, तिसरा पर्याय लायनक्स आणि चौथा पर्याय आहे डॉस आणि याचं उत्तर आहे मॅक ओएस. नेक्स्ट, यापैकी कोणते प्रोग्राम्स हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील बिघाड शोधतात व ते दुरुस्त करतात. युटिलिटीज, PIMS, ब्राउझर, स्प्रेडशीट. उत्तर युटिलिटीज. पुढचा प्रश्न, यापैकी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये शेरलॉक नावाचा एक अतिशय जलदरित्या माहिती शोधण्याचा प्रोग्राम समाविष्ट केलेला असतो. विंडोज, लायनक्स, युनिक्स आणि मॅक. उत्तर आहे मॅक ओएस. 15 क्रमांकाचा प्रश्न, नॉर्टन अँटीव्हायरस प्रोग्राम हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसर, पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर की युटिलिटीज आणि याचं उत्तर आहे युटिलिटीज. पुढचा प्रश्न, प्रत्येक कम्प्युटरला ऑपरेटिंग सिस्टीम असते. बरोबर की चूक आणि याचं अर्थातच उत्तर आहे बरोबर. 17व्या क्रमांकाचा प्रश्न, वैयक्तिक कम्प्युटरवर पहिला इन्स्टॉल केलेला कम्प्युटर प्रोग्राम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम होय. बरोबर आणि चूक हे पर्याय आहेत आणि उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, सिस्टीम सॉफ्टवेअरचे विंडोज 7 हे एक उदाहरण आहे. बरोबर आणि चूक. उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न,
कम्प्युटर CD ROM पासून बूट करू शकत नाही. बरोबर आणि चूक याचं उत्तर आहे चूक. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नाही? पहिला पर्याय विंडोज 95, पुढचा पर्याय मॅक OS, पुढचा पर्याय लायनक्स आणि शेवटचा पर्याय आहे MS DOS. उत्तर आहे MS DOS. कोणते सॉफ्टवेअर फाईल आणि प्रणाली व्यवस्थापनाचे काम करते? पर्याय डाटाबेस, सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऑपरेशन सॉफ्टवेअर. याचं उत्तर आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. 22 क्रमांकाचा प्रश्न आहे, पेंट प्रोग्राम्स मधून तयार केलेल्या इमेजेस बिटमॅप प्रकारच्या असतात. बरोबर आणि चूक हे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न पुढचा, बिटमॅप इमेज मध्ये प्रत्येक रेष ही गणितीय सूत्र वापरून काढलेली असते. बरोबर आणि चूक याचं उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा कम्प्युटर कार्यान्वित असतो तेव्हा पडद्यामागे घडणारी क्रिया कोणती असते? पहिला पर्याय प्रोग्राम्स लोड आणि एक्झिक्यूट करणे, दुसरा पर्याय उपकरणे एकत्रित करण्यासाठी नेटवर्क सतर्क ठेवणे आणि फाइल्स ऑर्गनाइज करणे, तिसरा पर्याय आहे कम्प्युटर व्हायरस पासून संरक्षण करणे आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी सर्व. याचं उत्तर आहे सर्व. 25 क्रमांकाचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे प्रोग्राम्स कम्प्युटर रिसोर्सेस हाताळतात, युजर आणि कम्प्युटरमध्ये इंटरफेस पुरवतात आणि ऍप्लिकेशन्स रन करतात. युटिलिटीज, ऑपरेटिंग सिस्टीम, डिव्हाइस ड्रायव्हर आणि लँग्वेज ट्रान्सलेटर हे 4 पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे प्रोग्रामरने लिहिलेल्या प्रोग्राम मधील आज्ञा कम्प्युटरला समजून प्रक्रिया करता येतील अशा भाषेत बदलते. पर्याय युटिलिटीज, ऑपरेटिंग सिस्टीम, डिव्हाइस ड्रायव्हर आणि लँग्वेज ट्रान्सलेटर आणि याचं उत्तर आहे लँग्वेज ट्रान्सलेटर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार आहे? एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम. दुसरा पर्याय MS ऑफिस, लोटस स्मार्ट सूट, ओपन ऑफिस. तिसरा पर्याय विंडोज युनिक्स मॅक. चौथा पर्याय MS ऑफिस विंडोज मॅक आणि याचं उत्तर आहे पहिलं एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम हे सर्व ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार आहेत. प्रश्न 28वा, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे नाहीत? POS, युनिक्स, विंडोज, मॅक OS आणि याचं उत्तर आहे POS. POS नावाची कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये. 29 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणं आहेत? याच्यातल्या नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम कोणता आहे ते सांगायचंय. पहिला पर्याय आहे विंडोज C, पाम OS, दुसरा पर्याय आहे विंडोज XP सर्व्हर आणि लायनक्स, तिसरा पर्याय आहे विंडोज युनिक्स मॅक OS आणि चौथा पर्याय आहे पाम OS युनिक्स आणि याचं उत्तर आहे विंडोज XP सर्व्हर आणि लायनक्स. चला पुढच्या प्रश्नाकडे निघूया. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे डेटा आणि प्रोग्राम साठवण्यासाठी वापरतात आणि डॅश डॅश हे फाइल्स साठवण्यासाठी वापरतात. पर्याय फाइल्स आणि फोल्डर, दुसरा पर्याय फाइल्स आणि फाइल्स, तिसरा पर्याय फोल्डर आणि फाइल्स आणि चौथा पर्याय आहे फोल्डर आणि फोल्डर आणि याचं योग्य उत्तर आहे फाइल्स आणि फोल्डर. फाइल्स हे डेटा साठवण्यासाठी आणि प्रोग्राम साठवण्यासाठी वापरतात, तर फोल्डर हे फाईल साठवण्यासाठी वापरतात. 31वा प्रश्न आहे, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, मॉनिटर, स्टोरेज डिव्हाइस आणि मेमरी हे ऑपरेटिंग सिस्टीमचे डॅश डॅश आहेत. पर्याय प्रोग्राम्स, रिसोर्सेस, रिअलवेअर आणि युटिलिटीज आणि याचं उत्तर आहे रिसोर्सेस. पुढचा प्रश्न, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या कम्प्युटरशी संवाद साधण्याकरता जो कम्प्युटर वापरला जातो तो म्हणजे?
पहिला पर्याय वर्कस्टेशन, मल्टी प्रोसेसर, तिसरा पर्याय नेटवर्क सर्व्हर, शेवटचा पर्याय रिसोर्सेस. आणि याचं उत्तर आहे नेटवर्क सर्व्हर. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे कोणती ऑपरेटिंग सिस्टीम डॉक, शेरलॉक यासारखी वैशिष्ट्ये पुरवते? विंडोज, युनिक्स, मॅक ओएस, नेटवेअर. आणि याचं उत्तर आहे मॅक ओएस. 34 क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कार्ये लँग्वेज ट्रान्सलेटर्स पूर्ण करतात? पर्याय ह्युमन ओरिएंटेड लँग्वेजचे मशीन लँग्वेज मध्ये रूपांतर करणे, मशीन लँग्वेजचे ह्युमन ओरिएंटेड लँग्वेज मध्ये रूपांतर करणे, बायनरी नंबर हेक्साडेसिमल नंबर मध्ये रूपांतर करणे की ऑक्टल नंबर हेक्साडेसिमल नंबर मध्ये रूपांतर करणे. याचं उत्तर आहे ह्युमन ओरिएंटेड लँग्वेजचे मशीन लँग्वेज मध्ये रूपांतर करणे. 35वा प्रश्न डॅश डॅश पोर्ट हा एका वेळेला 1 बिट डेटा पाठवते. हा पोर्ट दूर अंतराच्या संभाषणाकरता उपयोगी असतो. पहिला पर्याय सिरियल, दुसरा पर्याय पॅरलल, तिसरा पर्याय USB आणि चौथा पर्याय आहे केबल. आणि याचं उत्तर आहे सिरियल पोर्ट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रिझोल्यूशन हे माऊसचे खास वैशिष्ट्य होय. चूक आणि बरोबर हे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे चूक. 37 क्रमांकाचा प्रश्न आहे डॅश डॅश पोर्टचा वापर कम्प्युटरला बाहेरील उपकरणे लावण्यासाठी करतात ज्यांच्याकडून छोट्या अंतरावर मोठा डेटा घ्यायचा असतो. हा पोर्ट मुख्यतः प्रिंटर जोडण्याकरता वापरतात. पर्याय पॅरलल, सिरियल, PCI आणि AGP. आणि याचं उत्तर आहे पॅरलल. नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश या मेमरीत वारंवार वापरण्यात येणारी रॅम मधील माहिती स्टोअर करतात. पहिला पर्याय आहे कॅशे, दुसरा पर्याय आहे अपर, तिसरा पर्याय आहे एक्सटेंडेड आणि चौथा पर्याय व्हर्च्युअल. याचं उत्तर आहे कॅशे. पुढचा प्रश्न प्लग अँड प्ले कार्ड करिता अगदी थोडे किंवा अजिबात कॉन्फिगरेशन लागत नाही. पर्याय बरोबर आणि चूक. आणि याचं उत्तर आहे बरोबर. 40 क्रमांकाचा प्रश्न आहे डॅश डॅशला कधी कधी सॉकेट असेही म्हणतात की जे कम्प्युटर सिस्टीम युनिट ते कीबोर्डला जोडलेले असते. पर्याय बस, पोर्ट, पेरिफेरल, EISA स्टँडर्ड. आणि याचं उत्तर आहे पोर्ट. पुढचा प्रश्न सेकंदाचा 1000वा भाग म्हणजे किती? पर्याय पिको सेकंद, मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद आणि मिली सेकंद. याचं उत्तर आहे मिली सेकंद. नेक्स्ट क्वेश्चन CISC चिप ही RISC चिप पेक्षा वेगवान असते. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. 43 क्रमांकाचा प्रश्न आहे डॅश डॅश आर्किटेक्चरमुळे कम्प्युटर युजरला उपकरणे जोडणे सोपे जाते. पर्याय ओपन, दुसरा पर्याय क्लोज्ड, तिसरा पर्याय युजर फ्रेंडली आणि चौथा पर्याय आहे प्रोप्रायटरी. आणि याचं उत्तर आहे ओपन. पुढचा प्रश्न कम्प्युटरच्या ओपन आर्किटेक्चरमध्ये एक्सपान्शन कार्डद्वारे नवीन कार्ये ऍड करणे सोपे जाते. बरोबर आणि चूक हे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न पॅरलल पोर्ट USB पोर्ट पेक्षा वेगवान असते. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न एक कॅरेक्टर 8 बीट दाखवते. 8 बीटचं दुसरं नाव काय आहे? मेघ, स्ट्रिंग, बायनरी डिजिट आणि बाईट. आणि याचं उत्तर आहे बाईट. पुढचा प्रश्न स्मार्ट कार्डला अंतर्गत स्पेशलाइज्ड प्रोसेसर आणि मेमरी असते. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे बरोबर. 48 क्रमांकाचा प्रश्न आहे स्मार्ट कार्डच्या अंतर्गत मॉनिटर असतो. बरोबर आणि चूक हे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे चूक. प्रश्न पुढचा नॉर्टन हे एक हार्डवेअरचे उदाहरण आहे. पर्याय बरोबर आणि चूक. आणि याचं उत्तर आहे चूक.
आणि या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या डॉक्युमेंट्स मधील स्ट्रेट लाईन सिलेक्ट केल्यावर त्यासाठी कोणते मॉडिफिकेशन तुम्ही अप्लाय करू शकता? पर्याय शेप आउटलाईन, शेप इफेक्ट्स, अलाइन आणि वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. तर अशा प्रकारे या परीक्षेमध्ये येऊ शकणारे 50 महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. थँक्यू आणि परीक्षेसाठी शुभेच्छा.